प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे मराठीमध्ये पूर्ण वर्तमान काळ होय. हा काळ भूतकाळातील झालेली क्रिया दर्शवतो जी आत्ताच पूर्ण झाली आहे किंवा अजूनही चालू आहे. याचा उपयोग अशा क्रिया दाखवण्यासाठी होतो ज्यांचा परिणाम किंवा प्रभाव अजूनही वर्तमान काळावर दिसून येतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे बेसिक रूल्स. सब्जेक्ट जर प्लुरल म्हणजेच अनेकवचनी जसे की आय, यू, वी, दे असेल तर हॅवचा वापर केला जातो. स्ट्रक्चर असं होतं: सब्जेक्ट आय, वी, यू, दे प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट जर सिंग्युलर म्हणजेच एकवचनी जसे की ही, शी, इट असेल तर हॅजचा वापर केला जातो. स्ट्रक्चर: सब्जेक्ट ही, शी, इट प्लस हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स: मी माझा गृहपाठ पूर्ण केला आहे. आय हॅव डन माय होमवर्क. तू माझा पेन घेतला आहे. यू हॅव टेकन माय पेन. ते क्रिकेट खेळले आहेत. दे हॅव प्लेड क्रिकेट. ते आले आहेत. दे हॅव कम. मी आईस्क्रीम खाल्ली आहे. आय हॅव इटन आईस्क्रीम. आम्ही जेवण बनवले आहे. वी हॅव कुक्ड फूड. त्याने एक नवीन घर बांधले आहे. ही हॅज बिल्ट अ न्यू हाऊस. त्याने खुर्ची मोडली आहे. ही हॅज ब्रोकन द चेअर. त्याने कार चालवली आहे. ही हॅज ड्रिव्हन अ कार. तिने मला सांगितले आहे. शी हॅज टोल्ड मी. तो बाहेर गेला आहे. ही हॅज गॉन आऊट. तिने फुले पाठवली आहेत. शी हॅज सेंट फ्लॉवर्स. तो शाळेत गेला आहे. ही हॅज गॉन टू स्कूल. नेहाने इंग्रजीचा अभ्यास केला आहे. नेहा हॅज स्टडीड इंग्लिश. पाऊस पडला आहे. इट हॅज रेन्ड. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारात्मक वाक्य. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स: मी माझा गृहपाठ पूर्ण केला नाही. आय हॅव नॉट डन माय होमवर्क. तू माझा पेन घेतला नाही. यू हॅव नॉट टेकन माय पेन. ते क्रिकेट खेळले नाहीत. दे हॅव नॉट प्लेड क्रिकेट. ते आले नाहीत. दे हॅव नॉट कम. आम्ही जेवण बनवले नाही. वी हॅव नॉट कुक्ड फूड. आम्ही पुस्तक घेतले नाही. वी हॅव नॉट टेकन अ बुक. तो शाळेत गेला नाही. ही हॅज नॉट गॉन टू स्कूल. तिने फुले पाठवली नाहीत. शी हॅज नॉट सेंट फ्लॉवर्स. त्याने खुर्ची मोडली नाही. ही हॅज नॉट ब्रोकन द चेअर. त्याने कार चालवली नाही. ही हॅज नॉट ड्रिव्हन अ कार. नेहाने इंग्रजीचा अभ्यास केला नाही. नेहा हॅज नॉट स्टडीड इंग्लिश. तिने एक चित्रपट पाहिला नाही. शी हॅज नॉट वॉच्ड अ मूव्ही. त्याने मला बोलावले नाही. ही हॅज नॉट कॉल्ड मी. पाऊस पडला नाही. इट हॅज नॉट रेन्ड. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. पॉझिटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर आहे हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स:
मी क्रिकेट खेळलो आहे का? हॅव आय प्लेड क्रिकेट? तू माझा पेन घेतला आहे का? हॅव यू टेकन माय पेन? ते क्रिकेट खेळले आहेत का? हॅव दे प्लेड क्रिकेट? आम्ही जेवण बनवले आहे का? हॅव वी कुक्ड फूड? तिने फुले पाठवली आहेत का? हॅज शी सेंट फ्लावर्स? त्याने खुर्ची मोडली आहे का? हॅज ही ब्रोकन द चेअर? पाऊस पडला आहे का? हॅज इट रेन्ड? निगेटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर आहे हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स बघूयात. मी क्रिकेट खेळलो नाही का? हॅव आय नॉट प्लेड क्रिकेट? त्याने खुर्ची मोडली नाही का? हॅज ही नॉट ब्रोकन द चेअर? तो शाळेत गेला नाही का? हॅज ही नॉट गॉन टू स्कूल? तिने फुले पाठवली नाहीत का? हॅज शी नॉट सेंट फ्लावर्स? पाऊस पडला नाही का? हॅज इट नॉट रेन्ड? आम्ही जेवण बनवले नाही का? हॅव वी नॉट कुक्ड फूड?